नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मी अविनाश भास्कर चाटे, कॉर्पोरेट ट्रेनर, मोटिवेशनल स्पीकर, ऑथर म्हणून काम करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हाऊ टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. येस, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह कसं कराल. बघा, बरेचसे कॉर्पोरेट सेशन्स मी करतो आणि एक गोष्ट मी सगळीकडे कॉमन बघितलेली आहे. जिथंही जातो, मग ते कॉलेज असेल, स्कूल असेल, कंपनी असेल, बिझनेसमॅन्स असतील, सगळ्यांना मोठं व्हायला आवडत असतं. सगळ्यांना खूप ॲम्बिशियस आहेत. सगळ्यांना वाटतं की लाईफमध्ये आपण खूप मोठे झालो पाहिजे, ग्रो झालो पाहिजे. आणि हे सगळीकडे कॉमन आहे. म्हणून तर आपण बऱ्याचदा मोटिवेशनल सेशन्स पण ऐकतो. आपल्याला वाटतं की मोटिवेशनल सेशन्स बघितल्याने आपल्याला फायदा होईल, मदत होईल, एनर्जी मिळेल. आता जनरली मोटिवेशनल स्पीकर्स जे तुम्हाला सांगतात की जिद्द ठेवा, मेहनत ठेवा, हे सगळं ठीक आहे. ते तात्पुरत्या त्या एनर्जीसाठी ठीक आहे. ते तात्पुरतं ते डोपामिन मिळण्यासाठी चांगलं आहे, तात्पुरती एनर्जी मिळण्यासाठी चांगलं आहे. पण मी आज तुम्हाला ते सांगणार नाही आहे. आज मी तुम्हाला इम्प्रूव्ह कसं करायचं ह्याची एक राईट स्ट्रॅटेजी सांगणार आहे, जी की फार फेमस आहे, जी की फार कॉमन आहे. पण कशी वापरायची ही फार कमी लोकांना माहिती आहे. कारण ते वापरण्यासाठी बऱ्याचशा कॉम्पिटन्सीज, क्वालिटीज तुमच्यामध्ये पाहिजे, तेवढी मॅच्युरिटी पाहिजे. सगळ्यात आधी तर तुमचं विलिंगनेस पाहिजे ग्रो करण्यासाठी. बघा, नुसत्याच गप्पा मारून काही होणार नाही आहे. आपल्याला लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी, ग्रो करण्यासाठी, मग तुमचा जॉब असेल तर तुम्हाला प्रमोशन हवा असेल, तुमची सॅलरी तुम्हाला वाढलेली हवी असेल, बिझनेस असेल तर तुमचा बिझनेस तुम्हाला ग्रो करायचा असेल, कुठलंही प्रोफेशन, तुम्ही ॲथलीट असाल, स्पोर्ट्स पर्सन असाल, तरी तुम्हाला वाटत असेल की यार ग्रो करायचं आहे लाईफमध्ये. बघा, सगळीकडे हा टूल वापरला जातो, इम्प्रूव्ह करण्यासाठीचा आजचा टूल. सगळ्यात आधी तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही लर्निंगसाठी ओपन राहा. आजचा हा व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे, पण लक्षात घ्या की तुम्हाला एक असा टूल मी देणार आहे जो तुम्हाला रिइन्व्हेंट करून टाकेल, तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी मदत करेल. ओके, तर चला सगळ्यात आधी आपण सुरू करूया. पहिल्या स्लाईडला कोणता टूल आहे बघूया. टूल जो आपला आजचा आहे तो आहे स्वॉट ॲनालिसिस. बघा, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा टूल ऐकलाही असेल, बऱ्याच जणांनी हा ऐकलाही नसेल. खूप कॉमन हा टूल आहे स्वॉट ॲनालिसिस. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे बेसिकली काय हे सगळ्यात आधी आपण बघूया. पण त्याही आधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हे जर ॲनालिसिस तुम्हाला करायचं असेल, स्वतःला इम्प्रूव्ह जर करायचं असेल, तर पहिला रूल जो आहे तो रूल असा आहे की तुम्हाला सगळ्यात आधी सेल्फ अवेअर व्हावं लागेल. सेल्फ अवेअर म्हणजे काय? सेल्फ अवेअर म्हणजे तुम्ही स्वतःला किती ओळखतात, तुमचे विकनेसेस काय, तुमचे स्ट्रेंथ्स काय. बऱ्याचदा मी सेशन्समध्ये विचारतो ना कोणालाही की तुमचे स्ट्रेंथ्स सांगा. 90% लोकांना आपली स्ट्रेंथ सांगताच येत नाहीत. बरं, स्ट्रेंथ तरी काय बरेच जण सांगतील, विकनेसेस बऱ्याच लोकांना सांगताच येत नाहीत. त्यांच्या अपॉर्च्युनिटीज त्यांना सांगता येत नाहीत, त्यांचे थ्रेट्स त्यांना सांगता येत नाहीत. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे ते स्वतःला ओळखतच नाहीत. सेल्फ अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो ते फार कमी लोकांमध्ये असतं. तर पहिला रूल, स्वॉट ॲनालिसिस सॉल्व करण्यासाठी सेल्फ अवेअर तुम्हाला व्हावं लागेल. तुमच्या आतमध्ये काय चालू आहे, तुमचे इमोशन्स काय आहेत, तुमचे बिलीफ काय आहेत, तुम्ही डिसिजन्स कसे घेतात, तुम्ही इन्फ्लुएन्स कसे होतात, तुम्ही डिस्ट्रॅक्ट कसे होतात, तुमचे टेम्पटेशन्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आणि मेजरली तुमचा पर्पज काय आहे लाईफमध्ये, तुमचा गोल काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. तरच स्वॉट ॲनालिसिस तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता येईल. दुसरा रूल, तुम्हाला स्वतःचं ॲक्युरेट सेल्फ असेसमेंट एसे हे व्यवस्थित करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कोण आहात, मराठीत म्हणतो ना तुझी लायकी काय. तुम्हाला एक्झॅक्टली माहीत पाहिजे की तुम्ही आत्ता लाईफच्या कोणत्या पॉईंटला आहात, कोणत्या पोझिशनला आहात, इथून लाईफमध्ये तुम्हाला करायचं काय. एक्झॅक्टली स्वतःचं आत्ममूल्यांकन तुम्हाला व्यवस्थितपणे करता आलं पाहिजे, विच इज व्हेरी डिफिकल्ट. मला माहिती आहे खूप अवघड आहे. आपण कोण आहोत हे आपल्याला बऱ्याचदा माहितीच नसतं. पुढे डिस्कशन करूया त्याच्यावरती. आणि तिसरा रूल जो आहे तो म्हणजे तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे. तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स, ती जिद्द असली पाहिजे, ती कमिटमेंट असली पाहिजे, तरच स्वॉट ॲनालिसिस आपल्याला करता येईल. चला तर मग वळूया आपल्या टूलकडे. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो की स्वॉट ॲनालिसिस बेसिकली कशासाठी आपण करतो आहे. बघा, स्वॉट ॲनालिसिस कशासाठी करता येईल. एका देशासाठी करता येईल, एका स्पेसिफिक इंडिव्हिज्युअलवरती करता येईल, एखाद्या बिझनेसवरती करता येईल, तुमच्या रिलेशनशिपवरती करता येईल, तुमच्या फिनान्शियल कंडिशनवरती करता येईल, तुमच्या करिअरवरती करता येईल, तुमच्या फ्रेंड्सबद्दल जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल त्यासाठी करता येईल, तुमच्या डिसिजन मेकिंगवरती करता येईल, इन्व्हेस्टमेंटवरती करता येईल, स्पोर्ट्समॅन तुम्ही असाल तर तुमच्या टीमसाठी करता येईल. तर अनेक गोष्टींसाठी स्वॉट ॲनालिसिस करता येतो. आज बेसिकली आपण जो डिस्कस करणार आहोत तो तुमच्या करिअरसाठीचा स्वॉट ॲनालिसिस आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली तुमच्या करिअरसाठी स्वॉट ॲनालिसिस कसं करता येतं. तर सगळ्यात आधी बघूया स्वॉटचा फुल फॉर्म काय. बघा, नावातच सगळं काही लपलेलं आहे, जास्त काही तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. एस स्टँड्स फॉर स्ट्रेंथ्स.
म्हणजे तुमच्यामधल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, तुमच्यामध्ये सगळ्यात चांगलं काय आहे. स्ट्रेंथ्स सांगणं खूप डिफिकल्ट असतं असं मला वाटतं, त्याहीपेक्षा विकनेसेस असतं. पण तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ माहीत पाहिजे. बऱ्याचदा बघा आपण सातत्याने आपले स्ट्रेंथ्स ओळखत नाही, आपण जे समाज सांगतोय त्याच्याच मागे पळत असतो, आपण आपल्या स्ट्रेंथ्सला एनकॅश करत नाही आणि बरेचसे लोक इथेच गडबड खातात. बघा, एस स्टँड्स फॉर स्ट्रेंथ, म्हणजे व्हॉट डू यू डू वेल, म्हणजे तुम्ही काय चांगलं करू शकतात, तुमच्यातला स्ट्रेंथ्स आयडेंटिफाय करणे म्हणजे सगळ्यात आधी तुमचं एस आहे, स्ट्रेंथ आहे. दुसरं आपण घेऊया, दुसरं आहे तुमचं विकनेस, म्हणजे तुमच्यामध्ये काय कमी आहे, तुमच्यातले विकनेसेस काय आहे, तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. हे खूपच डिफिकल्ट आहे. जर तुम्ही चांगले सेल्फ अवेअर असाल तरच तुम्ही ओळखू शकता. बऱ्याचदा लोकांना विकनेसेस आपले माहीत नसतात. त्यांना वाटत असतं की आपली ग्रोथ होत नाही आहे कारण आपला टाईम खराब चालू आहे, आपली ग्रोथ होत नाही आहे कारण मार्केटच खराब आहे, आपला बॉस खराब आहे, आपला बिझनेस खराब आहे. तर बेसिकली ते एक्सक्युजेसमध्ये एवढे बिझी होऊन गेलेले असतात की ते स्वतःचे विकनेसेस व्यवस्थितपणे ओळखत नाहीत. तर आज मी डिस्कशन करणार आहे की विकनेसेस कसे ओळखायचे. बघा, स्वॉट ॲनालिसिस बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, पण ते मेजरली सॉल्व करणं फार डिफिकल्ट आहे. ज्यावेळेस विकनेसेसची पाळी येते, बऱ्याचशा कॉर्पोरेट ट्रेनिंग सेशन्समध्ये बघितलं आहे, विकनेसेस लोकांना लिहिताच येत नाही. मुळात त्यांना माहितीच नसतं की आपले विकनेसेस काय आहेत, आणि विकनेसेस जर माहीत नसतील तर मग फार डिफिकल्ट जातं. बघा, क्रिकेटमध्ये असं सांगितलं जातं की मौके पे चौका मारणं बहुत जरुरी आहे, कारण भारताच्या क्रिकेट टीममध्ये किती क्रिकेटर येतात आणि स्पेसिफिक आपल्याला त्या चान्समध्ये एनकॅश करायचं असतं. चान्सेस बऱ्याच जणांना मिळतात, पण तेच क्रिकेटर मोठे झाले ना की त्यांनी त्या स्पेसिफिक चान्सला एनकॅश केलं आणि पुढे निघून गेले. अँड दॅट स्टँड्स फॉर अपॉर्च्युनिटी. तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की तुमच्यासमोर आत्ता अपॉर्च्युनिटीज काय आहेत. बरेच जणांना कळतच नाही आत्ता समोर अपॉर्च्युनिटी आहे, ती अपॉर्च्युनिटी एनकॅश करायची आहे, आणि ती अपॉर्च्युनिटी माहीत करून घेण्यासाठी सगळ्यात आधी तुमचे गोल्स अलाइन पाहिजेत. तर ओ स्टँड्स फॉर अपॉर्च्युनिटी. आणि लास्ट वन हे आहे थ्रेट्स, म्हणजे तुमचे रिस्क. तुमच्यासमोर आत्ता रिस्क काय आहेत. असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपल्याला रिस्क नाही आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की मला काय रिस्क आहे, मला काय थ्रेट आहे, मला कोण संपवू शकतं, मला कोण हानी पोचवू शकतं. माय डिअर फ्रेंड्स, असे कित्येक राजा येऊन गेले जे खूप कॉन्फिडंट होते, ज्यांना वाटत होतं की ते अपराजित आहेत, त्यांना कोणी पराजित करू शकत नाही. आज कुठे आहेत ते? हरले कितीतरी बॅटल्स, कितीतरी किंगडम्स हरले गेले. आणि किंगडम्स वगैरे जाऊ द्या हो, डायनासर्स तुम्ही ऐकलं असतील. त्या जमान्यामध्ये ज्यावेळेस डायनासर्स होते त्यावेळेस डायनासर्स यूज टू बी व्हेरी डेंजरस. सगळ्यात डेंजरस जर काही होतं तर डायनासर्स, सगळ्या प्रजाती मी म्हणेल त्यांना घाबरायच्या. पण आज डायनासॉर्स तुम्हाला कुठे बघायला मिळतात का? इतक्या वर्षांचं इव्हॉल्युशन झालं आहे ह्युमन्सचं, आणि आज आपल्याला कुठेही डायनासॉर्स बघायला मिळत नाहीत. त्याचं कारण काय? तर थ्रेट्स त्यांना पण होते आणि त्यांनी ते आयडेंटिफाय केले नसावे, म्हणून आज ते आपल्यासोबत नाही आहेत. तर स्वॉट ॲनालिसिस बेसिकली 4 गोष्टींपासून बनलेलं आहे. तुमचे स्ट्रेंथ्स, तुमचे विकनेस, तुमचे अपॉर्च्युनिटीज आणि तुमचे थ्रेट्स, ह्याला व्यवस्थितपणे आयडेंटिफाय करणं म्हणजे स्वॉट ॲनालिसिस आहे. तर हा पहिला मुद्दा आहे. चला एक एक आपण डिस्कस करूया. सगळ्यात आधी आपण घेऊया स्ट्रेंथ्स. ओके, स्ट्रेंथ्स म्हणजे सगळ्यात आधी स्वॉट ॲनालिसिसचा जो पहिला टप्पा आहे एस, स्ट्रेंथ आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ्स आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे की तुमच्यामध्ये चांगलं काय. बघा, तेच लोक मोठे झाले, लिजंड्स बनले, ज्यांनी आपल्या स्ट्रेंथ्सवरती काम केलं आहे, ज्यांनी आपल्या स्ट्रेंथ्सवरती काम केलं आहे. बघा, बऱ्याचदा आपण इकडून तिकडून ऐकत असतो, हा बिझनेस कर, हा जॉब कर, हे कर, ते कर. समाजाच्या प्रेशरमध्ये आपण एवढे वाहून जातो की समाज जे म्हणतं ते आपण करायला लागतो, लोक जे म्हणतात ते आपण फॉलो करायला लागतो, लोकांसाठी जे महत्त्वाचं आहे तेच आपण करायला लागतो, आणि आपण मुळात विसरून जातो की आपले स्ट्रेंथ्स काय आहेत. आपले स्ट्रेंथ्स आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. बघा, सचिन तेंडुलकरचं एक्झाम्पल घ्या. सचिन तेंडुलकरला आपले स्ट्रेंथ्स माहीत होते, म्हणून तर वयाच्या इतक्या लहानपणी त्याला माहीत होतं की मी क्रिकेट चांगला खेळू शकतो. अभ्यासाकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा क्रिकेटकडे त्याने जास्त लक्ष दिलं, आणि म्हणूनच आज आपल्याला गॉड ऑफ क्रिकेट मिळाले. त्यांनी जर लोकांचं ऐकलं असतं, त्यांनी जर बाकी लोकांचं ऐकलं असतं आपल्या स्ट्रेंथ्सला सोडून, तर कदाचित आज ते सचिन तेंडुलकर नसते. इवन वीरेंद्र सेहवागचं एक्झाम्पल घ्या. किती असे मॅचेस तुम्ही बघितले असतील, ॲग्रेशनमुळे आऊट व्हायचे ते. पहिल्या दुसऱ्या बॉललाही आऊट होताना बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, पण त्यांनी आपल्या स्ट्रेंथ्सला कधी नाही सोडलं. त्यांचं स्ट्रेंथ होतं ॲग्रेशन. ते ॲग्रेसिव्ह खेळतच राहिले, आणि म्हणून ते वीरेंद्र सेहवाग झाले. माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला लाईफमध्ये
जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ्सवरती खेळावं लागेल. तुमच्या स्ट्रेंथ्स काय काय असू शकतात बरं? काही असू शकतात. तुमची स्ट्रेंथ असू शकते तुमच्यामधली एखादी स्पेसिफिक स्किल असेल जी बऱ्याच कमी लोकांमध्ये आढळून येते, ती स्किल तुमची स्ट्रेंथ आहे. तुमच्यामध्ये एखादी कॉम्पिटन्सी असेल, तुम्ही फार लॉयल असाल, ती एक तुमची स्ट्रेंथ असू शकते. तुमच्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टीचं नॉलेज भरलेलं असेल जे बाकी लोकांमध्ये आढळून येत नाही, ती तुमची स्किल असू शकते. तुमच्यामधलं इमोशनल मॅनेजमेंट असेल, तुमच्यामधले काही स्पेसिफिक क्वालिटी असतील, काही लोकांमध्ये ती क्वालिटी असतील नेटवर्किंगची, फार लवकर ते रिलेशन बनवतात, नेटवर्क्स बनवतात. तर जर तुम्ही तुमची स्ट्रेंथ व्यवस्थितपणे योग्य वेळी जर ओळखली ना, तर मला वाटतं की लाईफमध्ये तुम्हाला खूप पुढे जाता येईल. आणि बऱ्याचदा हीच चूक आपण करतो की युज्युअली वी डोंट प्ले ऑन आर स्ट्रेंथ्स. आपण लोकांचंच ऐकतो, बाकीच्या गोष्टींचंच करत राहतो, दुसरे काय म्हणतात तेच करत राहतो आणि बेसिकली आपण आपल्या स्ट्रेंथ्स ओळखत नाही, जे की फार इम्पॉर्टंट आहे आजच्या विषयामध्ये. तुम्हाला जर इम्प्रूव्ह करायचं असेल, बघा आजचा टॉपिकचा विषय काय, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. इम्प्रूव्ह जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथला घेऊन चालायचं आहे. आणि त्यासाठी पेपर आणि पेन जर तुम्ही घेतला असेल तर नोट डाऊन करा की तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत. त्या स्ट्रेंथ्स व्यवस्थितपणे नोट डाऊन करा आणि मग पुढे या. बरं, आता ज्या लोकांना डिफिकल्ट जातं की माझी स्ट्रेंथ काय, बघा डोक्यावरती ताण करून स्ट्रेंथ काय माझी, बऱ्याचदा लोकांना कळत नाही की आपली स्ट्रेंथ काय. मी तुम्हाला सांगतो, एक टूल देतो. जगातले खूप मोठे सायकोलॉजिस्ट होते मिहाली, त्यांनी हा फ्लो चार्ट बनवला होता. आणि ह्या फ्लो चॅनलमध्ये जर तुम्ही जात असाल, मी इथे मार्कर घेतो, ह्या फ्लो चॅनलमध्ये कुठली गोष्ट करत असताना जर तुम्ही त्या फ्लो चॅनलमध्ये जात असाल तो बॉस वहीच स्ट्रेंथ तुम्हारी. एग्जाम्पल के तौर पे, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी कॉर्पोरेट ट्रेनर आहे आणि ज्याही वेळेस एखादी असाइनमेंट मिळते, ज्याही वेळेस एखादी पब्लिक स्पीकिंगची असाइनमेंट येते मला, आय फील सो ब्लेस्ड आणि मला एवढं भारी वाटतं की मी त्या फ्लोमध्ये निघून जातो. फ्लो बेसिकली काय बघा, एक तुमचा वाय ॲक्सिसला जो कॉलम आहे हा चॅलेंजेसचा आहे आणि इकडे स्किल्स आहे. म्हणजे उदाहरणार्थ पब्लिक स्पीकिंगच्या स्किल्स माझ्यामध्ये असतील. आता पब्लिक स्पीकिंगची स्किल आहेत म्हणून मी कॉर्पोरेट ट्रेनर झालो, मला एखादी असाइनमेंट मिळाली. आता ती असाइनमेंट मिळाल्यानंतर जर ती असाइनमेंट चॅलेंजिंग असेल, ओके, आणि माझ्यात जर ती स्किल असेल आणि हे जर व्यवस्थित ह्या दोघांचा संगम झाला, ह्या दोघांचा जर व्यवस्थितपणे संगम झाला तर मी फ्लोमध्ये निघून जातो. बघा परत एकदा सांगतो, थोडंसं डिफिकल्ट आहे समजायला. परत माझ्या स्किलवरती येऊया. बघा समजा माझ्यामध्ये स्किल आहे पब्लिक स्पीकिंगची, ओके, आणि चॅलेंज काही एवढं मोठं नाही आणि बऱ्याचदा होतंही असं की समोरचे पार्टिसिपेंट्स जे आहेत ते म्हणजे मी जे बोलतो आहे त्याच्यापेक्षा खूप खालच्या लेवलचे आहेत. म्हणजे त्यांना समजत नाही आहे मी काय बोलतो आहे, त्यांना बेसिकली माझ्यात जे स्किल आहेत ते जास्त आहेत आणि पार्टिसिपेंट्सची लेवल थोडीशी कमी आहे. तर ह्या केसमध्ये काय होईल बघा, स्किल जास्त आहेत, इथे मार्क करतो मी, स्किल्स आपल्या जास्त आहेत आणि चॅलेंज कमी आहे, म्हणजे बोर होतं आहे बेसिकली, चॅलेंजिंग नाही आहे ऑडियन्स. तर काय होईल बघा, मी बोर्डममध्ये निघून जाईल. स्किल जास्त आहेत, मग मला बोर व्हायला लागेल त्या सेशनला, तर मग मी फ्लोमध्ये जाणार नाही. पण त्याच्या उलट समजा माझ्यामध्ये स्किल कमी आहे एखाद्या गोष्टीची आणि जर माझ्यामध्ये आणि ती गोष्ट चॅलेंजिंग आहे, खूप जास्त चॅलेंजिंग आहे आणि स्किल नाही, तर मग एन्झायटी येईल, ताण येतो बघा एखाद्या गोष्टी करण्यामध्ये. तुम्ही ऑफिसमध्ये बघा ना, एखादी गोष्ट तुमच्या आवडीचं काम जर तुम्हाला मिळालं, म्हणजे चॅलेंज आणि स्किलचा ताळमेळ जर तुम्हाला बसला ना, तर तुम्ही फ्लोमध्ये निघून जातात. मी बरेचसे व्हिडिओ एडिटर्स बघितलेत, व्हिडिओ एडिटिंग करताना तहान भूक ते सगळं विसरून जातात. क्रिकेटर्स बघा ना, क्रिकेट खेळत असताना तहान भूक सगळं ते विसरून जातात, ते फ्लोमध्ये निघून जातात. तर फ्लोमध्ये कसं जातं, खूप सिम्पल आहे. ज्या वेळेस तुमचं स्किल आणि तुमचं चॅलेंज ह्याचा संगम होतो त्यावेळेस तुम्ही फ्लोमध्ये निघून जाता. म्हणजे ती गोष्ट तितकी चॅलेंजिंग पण असली पाहिजे आणि तुमच्यात ती क्षमता पण पाहिजे करण्याची. समजा चॅलेंज जर जास्त झाली तर ताण येतो आणि समजा स्किल जास्त आहे आणि चॅलेंजिंग काम नाही तर ते बोर वाटायला लागतं. तर ज्याही गोष्टीमध्ये तुम्ही फ्लोमध्ये निघून जातात ना, ती तुमची स्ट्रेंथ आहे. बस एवढं तुम्ही लक्षात ठेवा, फार सिम्पल आहे. तुम्ही बघितलं असेल बरेचसे डॉक्टर्स ऑपरेशन करत इतके मग्न होऊन जातात की त्यांना कळत नाही बाहेरच्या दुनियेमध्ये काय चाललं आहे. काय होतं बेसिकली, तर ते फ्लोमध्ये निघून जातात. तुम्ही सिंगर्स बघा, अरिजित सिंग सारखे सिंगर्स मस्तपणे गाणे म्हणत असतात, एका फ्लोमध्ये निघून जातात, त्यांना कळतही नाही आपल्या आसपास काय चालू आहे, फ्लोमध्ये निघून गेले. तुम्ही बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस पुस्तकं वाचायचे ते विसरून जायचे म्हणे बाकी दुनियेत काय चालू आहे, कुठे काय चालू आहे, म्हणजे ते फ्लोमध्ये निघून जायचे. म्हणजेच
चॅलेंज आणि स्किलचा ज्यावेळेस संगम होतो त्यावेळेस फ्लोमध्ये निघून जातात. बघा, चॅलेंज जर जास्त असेल, उदाहरणार्थ पुस्तकं मी वाचतोय आणि ते पुस्तक मला समजत नाही आहे, तर मी फ्लोमध्ये जाईल का? मी फ्लोमध्ये नाही जाणार, मी जाणार एन्झायटीमध्ये. म्हणजे मला ताण यायला लागेल, अरे कशाला पुस्तक वाचतोय मी. आणि त्याच्या उलट जर ते पुस्तक इतकं सोपं आहे, असं वाटतं की यार ह्या गोष्टी मला माहिती आहेत ऑलरेडी, तर मग काय होईल, स्किल जास्त होईल, मी बोर्डममध्ये निघून जाईल, मी फ्लोमध्ये नाही जाणार. पण असं एखादं पुस्तक की जे जे भारी पण वाटते वाचायला आणि मला मजा पण येते, तर मी निघून जाईल फ्लोमध्ये. तर तुम्हाला कळत असेल मी काय बोलतो आहे. ओके, तर हे फार डिफिकल्ट आहे बेसिकली समजणं आपल्या स्ट्रेंथ्स. आपण बेसिकली इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे जे सांगतो की मी टीम प्लेअर आहे चांगला, मी चांगला लीडर आहे वगैरे वगैरे, ते सगळं ठीक आहे हो, पण डीपमध्ये जाऊन, एक लेअर डीपमध्ये जाऊन तुम्हाला स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करावं लागेल. त्यावेळेसच तुमच्या लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट येणार आहे. तर हा फ्लोचा जो टूल आहे हा तुम्ही व्यवस्थित वापरा. तुम्ही ज्याही वेळेस फ्लोमध्ये जातात ती तुमची स्ट्रेंथ असणार आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. चला पुढच्या ह्याच्याकडे जाऊया, पुढच्या टॉपिककडे जाऊया. पुढचा आपला जो मुद्दा होता, ओके, तो होता आपला विकनेसेसचा होता. म्हणजे डब्ल्यू स्टँड्स फॉर विकनेस. आता विकनेसेस जसं मी म्हटलं की फार डिफिकल्ट आहे. आपण ह्युमन्स ना, आपल्या विकनेस, आपलं अपब्रिंगिंगच तसं आहे, आपल्याला विकनेस सांगायला नाही आवडत. असं म्हणलं जातं की एव्हरी मॅन इज लाईक अ मून. म्हणजे ते चंद्र जेवढा दुरून सुंदर आहे तेवढं आपण त्याच्या जवळ गेलं की त्या चंद्रावरती डाग तुम्हाला बघायला मिळतील. म्हणतात ना की चांद में भी डाग है. वैसेही तुमच्यामध्ये पण बऱ्याचशा विकनेसेस असतात ज्याच्यापासून आपण दूर पळत असतो. आपण सातत्याने फेल झाल्यानंतर आपल्या चुका ॲक्सेप्ट करत नाही. आपण सातत्याने ब्लेम गेममध्ये फसून जातो. आपण एक्सक्यूजेस देतो. आपण डिनायल मोडला जातो. आपण रिफ्यूज करायला लागतो आणि आपण म्हणतो की नाही, माझा प्रॉब्लेमच नाही आहे, बेसिकली त्याची चूक आहे, तिची चूक आहे, ह्याची चूक आहे, टाईमची चूक आहे. आणि बेसिकली इथेच आपण चुकतो. आपण आपल्या विकनेसेसकडे लक्षच देत नाही आणि विकनेसेसकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुमचा स्वॉट ॲनालिसिस होणार नाही आहे. बघा, आपण बेसिकली ना ह्या मुद्द्यावरती म्हणजे विकनेसेसवरती डिस्कस करताना आपण थोडंसं पोलराईज होऊन जातो. पोलराईज म्हणजे काय, इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. आयदर आपण नॉर्थ पोलला जातो, नाही तर आपण साऊथ पोलला जातो. म्हणजे आयदर आपण स्वतःला इतके मूर्ख समजायला लागतो, आपल्याला वाटतं की माझंच चुकलं आहे, माझंच नशीब खराब आहे, मीच काही करू शकत नाही आहे, माझं कसंच होणार. तर आपण बेसिकली ह्या एका टोकाला जाऊन बसतो आणि आपण सातत्याने म्हणजे आपल्याला वाटतं की इतका वीक आहे मी, बापरे, सेल्फ कॉन्फिडन्सची कमी होऊन जाते. और अदरवाईज आपण दुसऱ्या पोलकडे निघून जातो, दॅट इज आपण स्वतः इतके कॉन्फिडंट फील करायला लागतो, इतके कॉन्फिडंट की माझ्या चूकच नाही. वी गो इन अ डिनायल मोड, वी गो इन अ रिफ्युजल स्टेट की यार मेरा कोई गलती नहीं है. तर आयदर वी बिकम पॉवरलेस और आयदर वी बिकम ओव्हर कॉन्फिडंट. तर तुम्हाला त्याच्या आतमध्ये राहायचं आहे. हो, सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा ना, पण ओव्हर कॉन्फिडन्स नका ठेवू. ओके, सो विकनेसेस कशा ओळखायच्या? बघा, विकनेसेस ओळखणं फार मोठी कला आहे. स्वॉट ॲनालिसिस तुम्ही 100 व्हिडिओ बघा, पण तुम्ही फुल फॉर्म तर कोणी सांगेल हो, पण तुम्हाला जर हेच नाही कळालं की विकनेसेस माझ्या शोधायच्या कशा, तर ह्या स्वॉट ॲनालिसिसचा काही उपयोग नाही आहे. माय डिअर फ्रेंड्स, ज्यावेळेस तुम्ही 4 व्हीलर जर चालवत असाल तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, 4 व्हीलरमध्ये ना बेसिकली इथं एक मिरर असतो, लेफ्टला, राईटला आणि एक तुमचा सेंटरला मिरर असतो, राईट. ह्या 3 मिररमध्ये आपण बघून सातत्याने ड्राईव्ह करताना इकडे लेफ्टला बघतो, राईटला बघतो, सेंटर मिररला बघतो आणि सातत्याने आपण ड्राईव्ह करत असतो. आता एवढे सगळे मिरर असताना सुद्धा अशा बऱ्याचशा गाड्या असतात, असा बराचसा एरिया, हा बघा, हा जो पूर्ण एरिया आहे, अशा बरेचसे एरिया असतात की जे तुम्हाला दिसत नाहीत. उदाहरणार्थ हा पूर्ण एरिया जो आहे हा तुमच्या लेफ्ट मिररमध्ये दिसेल, हा पूर्ण एरिया जो आहे तुमच्या राईट मिररमध्ये दिसेल आणि हा तुमच्या सेंटर मिररला हा दिसेल. पण हा जो ऑरेंज कलरचा जो पोर्शन आहे बघा, इथे दिसत असेल मी दाखवलेला, हा जो ऑरेंज कलरचा पोर्शन आहे हा कुठल्याच मिररमध्ये दिसत नाही आणि म्हणूनच ॲक्सिडेंट होत असतात. म्हणजे कार चालवताना पण असे बरेचसे एरिया असतात जे तुम्हाला मुळात दिसतच नाही आणि त्यांनाच आपण ब्लाइंड स्पॉट्स असं म्हणतो. आता आपल्या पर्सनॅलिटीमध्ये पण असे बरेचसे एरिया असतात जे कुठल्याच मिररमध्ये दिसत नाहीत, आपल्याला दिसतच नाही आपली चूक आहे, अँड दॅट इज कॉल्ड ॲज ब्लाइंड स्पॉट. आणि त्यासाठी मी तुम्हाला हा एक डायग्राम देतो आहे बघा इथे. बेसिकली आपले ब्लाइंड स्पॉट कसे ओळखायचे. तुम्ही जर ब्लाइंड स्पॉट ओळखायला शिकलात ना मित्रांनो, तुमचे विकनेसेस तुम्ही आरामात ओळखाल. पण प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला आधीच 3 रूल सांगितले. तुम्हाला सेल्फ अवेअर व्हावं लागेल, स्वतःचं आत्ममूल्यांकन व्यवस्थित करावं लागेल आणि सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला व्यवस्थितपणे आणावं लागेल. बघा,
4 क्वाड्रंट आहेत आपल्या पर्सनॅलिटीमध्ये. 4 क्वाड्रंट आहेत. पहिला क्वाड्रंट आहे हा ओपन एरिया आहे. ओके, मी कलर हा थोडासा वेगळा घेतो. ब्लॅक कलर घेऊया, लाल कलर घेऊया. एक मिनिट. येस, हा जो पहिला क्वाड्रंट आहे तुमचा, हा तुमचा ओपन एरिया आहे. म्हणजे तुमच्यामध्ये असे काही विकनेसेस आहेत जे दुसऱ्यांना पण माहिती आहेत आणि तुमच्या स्वतःमध्ये पण माहिती आहे. काही तुमच्यात विकनेसेस आहेत जे तुम्हाला पण माहिती आहेत, दुसऱ्यांना पण माहिती आहेत. हा ओपन एरिया, हा सगळ्यांना माहिती आहे की तुमच्यामध्ये अमुक अमुक गोष्ट ही वीक आहे. बरं ठीक आहे, ह्याच्याबद्दल काहीच मला डाऊट नाही आहे. दुसरा एरिया आहे हिडन एरिया आहे. हिडन एरियामध्ये तुमच्यामध्ये काही विकनेसेस आहेत जे नोन टू सेल्फ आहेत. तुम्हाला तर माहिती आहेत पण दुसऱ्यांना माहीत नाहीत. तुम्हाला माहिती आहेत ना, तुम्ही इम्प्रूव्ह करून घेसाल. तुमचे विकनेस तुम्हाला ते माहिती आहेत. तिसरा क्वाड्रंट असतो, तुमच्यात असे काही विकनेसेस आहेत, तुमच्यात असा काही एरिया आहे जो अननोन आहे, जो तुम्हालाही माहीत नाही, दुसऱ्यांनाही माहीत नाही. बघा, बऱ्याचदा करिअरमध्ये स्टक होतो, ग्रो होत नाही. आपल्याला वाटतं की यार काय होत असेल, कुठे मी चुकत असेल. ना तुमच्या गुरुला माहीत असतं, ना तुम्हाला माहीत असतं, कोणालाच माहीत नसतं. बरं, हा पण एरिया सोडून द्या, कोणालाच माहीत नाही आहे. मी ना खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती बोलतो आहे, ब्लाइंड स्पॉटवरती. हा ब्लाइंड स्पॉट तुम्हाला शोधता आला पाहिजे. ब्लाइंड स्पॉट म्हणजे अशा गोष्टी आहेत की ज्या नॉट नोन टू सेल्फ आहेत. ओके, ब्लाइंड स्पॉट म्हणजे हे नोन टू अदर्स आहे. दुसऱ्यांना दिसतंय तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, दुसऱ्यांना कळतंय तुम्ही कुठे चुकताय, तुम्हाला दिसत नाही आहे. तुम्ही बघा, तुम्हाला कोणी चूक दाखवून दिली, तुम्ही म्हणता माझी चूकच नाही, डिनायल करतात, रिफ्युजलमध्ये जातात, म्हणजेच तो तुमचा ब्लाइंड स्पॉट आहे. तुम्ही सातत्याने बघा, तुम्ही सेल्फ अवेअर व्हा, शांत व्हा पुढचे 8-15 दिवस, सातत्याने बघा. कोणी कॅज्युअली तुम्हाला बोलतं आहे, अरे अविनाश किती चिडचिड करतो रे, अविनाश तुझं बिझनेसवरती लक्षच नाही रे. दीज आर ब्लाइंड स्पॉट्स. ते तुम्हाला सातत्याने कोणीतरी, तुमचा शुभचिंतक, मी म्हणतो आहे, तुमचा दुश्मन नाही, तुमचा शुभचिंतक, तुमचा पार्टनर असेल, तुमचा मित्र असेल, तुमचे वडील असतील, तुमची आई असेल, सातत्याने ते कॅज्युअल रिमार्क्स नोट डाऊन करायला शिका. बऱ्याचदा आपण कॅज्युअल रिमार्क्सला सोडून देतो. ते कॅज्युअल रिमार्क्स तुम्ही व्यवस्थितपणे जर नोट डाऊन केले, तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यामध्ये बरेचसे ब्लाइंड स्पॉट्स आहेत. ह्यावरती जर तुम्ही फोकस केला ना, ब्लाइंड स्पॉट्सवरती, तर तुम्हाला तुमचे विकनेसेस आयडेंटिफाय करायला मदत होईल. मी सातत्याने म्हणतो की बघा, हे ब्लाइंड स्पॉट शोधणं एवढं सोपं नाही आहे, फार अवघड आहे. कारण कॅज्युअल रिमार्क्स तुम्हाला कोणी देतं, ते पहिलं तर एक्सेप्ट करणं की हे चुकतं आहे माझ्यामध्ये, हा माझ्यातला ब्लाइंड स्पॉट आहे, हे फार अवघड गोष्ट आहे, सगळ्यांना जमणार नाही आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं ना की बऱ्याचदा कॉर्पोरेट ट्रेनिंग सेशन्समध्ये मी जेव्हा म्हणतो विकनेसेस सांगा, एकदा तर इंटरव्ह्यूमध्ये चक्क एक मुलगी म्हणाली माझ्यात काही विकनेसेस नाही आहे. मी लावला रे बाबा डोक्याला हात, म्हटलं विकनेस तुझ्यात नाही आहे, हा प्रॉब्लेम नाही, तुला माहितीच नाही आहे. असं कोणीच नसू शकतं ना की ज्याच्यामध्ये विकनेस नाही आहे. प्रत्येकामध्ये विकनेस आहे. बट तुम्हाला नसेल कळत, विचारा तुमच्या आईला, विचारा तुमच्या वडिलांना, तुमच्या पार्टनर्सला, तुमच्या मित्रांना, तुमच्या कलिग्सला, तुमच्या बॉसला, तुमच्या गुरुला विचारा ना. अहो 100 तरी ब्लाइंड स्पॉट तुमच्यामधले निघतील आणि हेच तुमचे विकनेसेस आहेत. आपल्या आजचा विषयाचा टॉपिकचं नाव काय, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. आपण काय करतो, आपण इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपले ब्लाइंड स्पॉट्सच शोधत नाही. आपल्याला ब्लाइंड स्पॉट जर शोधता आले, म्हणजे आपले विकनेसेस जर आपल्याला शोधता आले, तरच तुमचं स्वॉट ॲनालिसिस व्यवस्थित होणार आहे, तरच तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी मदत होणार आहे. तुम्ही विचारा ना स्वतःला, ऑफिसमध्ये माझी ग्रोथ नाही होते, माझा काही विकनेस असेल बरं. मी इनिशिएटिव्ह घेतो का ऑफिसमध्ये, का मी नुसतं पाट्या मारतो, 8 ते 5 जातो आणि मी बस आपलं पंच करून येतो. मी इनिशिएटिव्ह घेत नाही. विचारा बॉसला, सर मी इनिशिएटिव्ह घेतो का. उत्तर जर आलं इनिशिएटिव्ह घेत नाही, तर इनिशिएटिव्हवरती काम करा. तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही ट्रस्टवर्दी आहात का, तुम्ही लॉयल आहात का, तुम्ही सेल्फ अवेअर आहात का. रागामध्ये, आपत्कालीन सिच्युएशनमध्ये तुमचा कंट्रोल, तुमचं नियंत्रण स्वतःवरती आहे का. ब्लाइंड स्पॉट्स होते सगळे. आयडेंटिफाय करा, डीप डाईव्ह करा. बघा, समुद्राच्या खाली जाणं, हो त्या समुद्राच्या सतहेवरती वरती आपल्याला वाटतं की माझ्यात काहीच कमी नाही आहे, समाजच हा जालिम आहे, मला ग्रोथ नाही करू देते. माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही लाईफमध्ये पुढे सरका, विकनेसेस शोधा. विकनेसेस शोधणं फार डिफिकल्ट आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी ओपननेस तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आणावं लागेल. ओपननेस आणा, ब्लाइंड स्पॉट शोधा आणि विकनेसेस लिहा, विकनेसेसवरती काम करा, तरच ग्रोथ होणार आहे, तरच इम्प्रूव्हमेंट होणार आहे. ओके, बेसिकली हे कुठेतरी ना थोडेसे आपण इलास्टिक होऊन जातो. इलास्टिक म्हणजे काय की समजा ब्लाइंड स्पॉट जरी तुम्हाला कळत असेल, समजा जाणवत असेल, तर तुम्ही काय करतात की थोडंसं डिनायल मोडमध्ये जातात आणि स्टेडी व्हायला बघतात, कम्फर्ट झोनमध्ये जातात की अरे ठीक आहे ना, असेल माझ्यामध्ये. इम्प्रूव्हमेंटमध्ये तुम्ही जात नाहीत. तुम्ही सातत्याने स्वतःला पुश करा, सातत्याने पुढे जा,
तुम्हाला काहीतरी गोष्ट रोखतीये, तुमचे विकनेसेस तुम्हाला स्टेडी राहण्यासाठी, तुम्हाला ग्रोथ न करून देण्यासाठी मागे ओढताय तो. ह्या विकनेसेसला आयडेंटिफाय करा, तुम्ही तुमची डिरेक्शन चेंज करा, पुढे सरका. हे मागे ओढायचा जो कार्यक्रम आहे हे लोक नाही ओढत आहेत, लोक ओढतही असतील. सगळ्यात जास्त मागे तुम्हाला कोणी ओढत असेल, तुम्ही स्वतःला ओढताय. ठीक आहे, चला खूप झालं टॉपिकवरती चर्चा विकनेसेसच्या, कारण मला असं वाटतं की विकनेस आपण स्वतःचे शोधत नाही ना, म्हणून थोडासा जास्त वेळ मी घेतला. चला अपॉर्च्युनिटीवरती येऊया. बरं, अपॉर्च्युनिटी म्हणजे आता सातत्याने तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की आता माझ्यासमोर कोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत. मी म्हणालो ना की मौके पे चौका तुम्हाला मारता आला पाहिजे. सातत्याने तुम्ही शोधा की तुमच्यासमोर आता अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत. तुम्हाला अपॉर्च्युनिटीज जर शोधता आल्या तर मग डेफिनेटली तुम्ही त्यावरती काम करू शकतात. बरं, अपॉर्च्युनिटीज आयडेंटिफाय करण्यासाठी सातत्याने तुम्हाला सेल्फ अवेअर व्हावं लागेल की माझ्या करिअरमध्ये आता नेक्स्ट अपॉर्च्युनिटी काय आहेत. आणि त्यासाठी ना सगळ्यात आधी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडंट व्हावं लागेल. हो, सेल्फ कॉन्फिडंट व्हावं लागेल अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करण्यासाठी. बरं, सेल्फ कॉन्फिडंट बघा, प्रॉब्लेम काय आहे ना, मी जसं म्हणालो की आपण ना खूप पोलराइज आहे. आपण आयदर ह्या दिशेला आहे किंवा ह्या दिशेला आहे. आतमध्ये कुठेतरी आपण पाहिजे तिथे आपण नाही आहे. आपण एकतर ह्या दिशेला आहे किंवा आपण ह्या दिशेला आहे. म्हणजे काय की आयदर वी आर सो ऑप्टिमिस्टिक, ओके, आयदर वी आर सो ऑप्टिमिस्टिक ऑर वी आर पेसिमिस्टिक. मराठीत काय होतं बरं ह्याचा अर्थ? ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी, पेसिमिस्टिक म्हणजे काय, निराशावादी. म्हणजे आयदर आपण एवढे ऑप्टिमिस्टिक आहोत की यार आपल्याला सगळं काही व्यवस्थितपणे दिसतं आहे, कॉन्फिडंटली दिसतं आहे, ओव्हर कॉन्फिडन्सच्या त्या रेषेच्या पलीकडे जायचं नाही आहे. आणि पेसिमिस्ट म्हणजे सतत निराशावादी, सतत निराशा वाटणे, मी करू शकेलच का, अपॉर्च्युनिटी तर आहे समोर पण मी करू शकेल का. बघा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, एक मार्केटिंगचा मॅनेजर आहे, आपल्या कंपनीचा बॉस आहे, आणि तो बॉस ठरवतो की आता एक स्पेसिफिक कॉलेजला काही त्यांना एखादी ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे. आता ती ॲक्टिव्हिटी घेत असताना त्याच्यासमोर बरेचसे नंबर ऑफ एम्प्लॉई दिसत आहेत त्या बॉससमोर. तो बॉस काय करतो, त्यातल्या एखाद्या मिस्टर एक्सला बोलवतो. ओके, आता मी इथे मार्क डाऊन करतो, मिस्टर एक्सला बोलवतो. तो आपला मिस्टर एक्स आहे, ह्या मिस्टर एक्सला बोलवतो आणि त्याला म्हणतो की यार आता ही अशी स्पेसिफिक अपॉर्च्युनिटी, ही गोष्ट तुम्ही करा. हा मिस्टर एक्स त्या बॉसच्या केबिनमधून उठतो आणि सातत्याने त्याला हे वाटायला लागतं की एवढे सगळे लोक असताना यार हे मलाच का दिलं आहे, हे मी करू शकेलच का, त्या कॉलेजला गेल्यानंतर मी प्रेझेंटेशन देऊच शकेल का. आणि एवढा हा पोलराईज म्हणजे एवढा हा ऑप्टिमिस्टिक होऊन जातो, पेसिमिस्ट होऊन जातो की त्याला वाटतं की यार मी हे करूच शकत नाही. आणि मग ती अपॉर्च्युनिटी गमावून बसतो, आपल्या बॉसला सांगतो की सर हे मला जमेल का, मला वाटत नाही मला जमेल. आणि तिकडे मग तो मिस्टर ए आहे ज्याला ही अपॉर्च्युनिटी नंतर दिली जाते मिस्टर एक्सकडनं काढून. ह्या मिस्टर एला पण बरं मनामध्ये आहे बरं सेल्फ डाऊट आहे, पण सेल्फ कॉन्फिडन्स आहे की मी करतोच, मी मेहनतच करतो, मी करूनच दाखवतो, प्रेझेंटेशन आहे ना मी ट्राय करतो, काय होईल फार तर फार चुकेल. त्या अपॉर्च्युनिटीला एनकॅश करणं फार गरजेचं आहे. कित्येक लोक आपल्या ऑफिसेसमध्ये ते एनकॅशच करत नाही आहेत. ती अपॉर्च्युनिटी ज्यावेळेस त्यांचे बॉस त्यांना देतात ते डिनायल मोडला जातात, ते एक्सक्युजेस देतात, ते म्हणतात मलाही जमणारच नाही, ते म्हणतात की मी करणारच नाही, हे माझं कामच नाही आहे, मला एवढीच पगार आहे, तेवढीच पगार आहे, मी एवढंच करेल तेवढंच करेल. अरे अशी ग्रोथ होत नाही. You have to be self-confident and you need to accept all the opportunities which are coming on your way. तुमच्या पाथमध्ये जेवढ्या अपॉर्च्युनिटी येत आहेत तरच तुमचा ग्राफ असा जाणार आहे वरती, ग्रो करत राहणार आहेत तुम्ही. अपॉर्च्युनिटीला सातत्याने एनकॅश करा. ऑफिसमध्ये तुम्हाला सातत्याने नवीन नवीन अपॉर्च्युनिटी देतात, इनिशिएटिव्ह घ्या, ते काम हातात घ्या, म्हणा मी करून दाखवतो. कोणी करत असेल नसेल करत जाऊ द्या, भाडमध्ये गेले सगळे. तुम्ही तुमच्या करिअरवरती फोकस करा. तुम्हाला जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर हे फार इम्पॉर्टंट आहे. अपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर रोज येत आहे, तो त्याला डिनायल मोडला जाऊ नका, त्याच्यावरती काम करा, त्या अपॉर्च्युनिटीज सातत्याने बघत राहा. आणि फायनली सॉर्ट ॲनालिसिसचा आपला तिसरा मुद्दा म्हणजे थ्रेट्स. म्हणजे तुमच्यासमोर काय रिस्क आहेत. तुम्ही जर बिझनेस करत असाल तर बघा, आज तुम्ही बिझनेस करताय, आज तुम्ही चांगल्या पोझिशनला आहेत, हो सकताय की पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्या अवतीभोवती समान पद्धतीचे बिझनेस लोक करायला लागतील. तुमच्याच आतमधले काही लोक तुमच्यापासून वेगळे होऊन नवीन बिझनेस करायला लागतील. सातत्याने आयडेंटिफाय करत चला, काय रिस्क असू शकते, काय थ्रेट असू शकतात. बघा, तेच राजा महान झाले, तेच राजा मोठे झाले जे सातत्याने थ्रेट्सला आयडेंटिफाय करायचे. काय रिस्क आहे माझ्यासमोर. बघा, यश अपयश, आपण म्हणतो ना की अपयश हे येत राहणार आहे, रिस्क असणारच आहे, तो प्रॉब्लेम्स असणारच आहेत.
तुमच्यासमोर सातत्याने तुमच्या करिअरमध्ये पण सातत्याने थ्रेट्स असणार आहेत. तुम्ही आज जो जॉब करताय तो कदाचित तुम्हाला ते उद्या तो जॉब नसेल. कदाचित लॉकडाऊनसारखी परिस्थिती आली बघा, थ्रेट रिस्क तेच लोक मोठे झाले ना ज्यांनी लॉकडाऊनची तयारी केली होती. आपल्या अकाउंटमध्ये सेव्हिंग्स होत्या स्पेसिफिक रिस्कसाठी, स्पेसिफिक थ्रेट्ससाठी. सातत्याने तुम्हाला बघत राहायचं आहे, ते रिस्क सातत्याने आयडेंटिफाय करत चालायचे आहेत. आणि लक्षात घ्या, आपली लाईफ जी आहे ना ही ह्या इव्हॉल्युशनसारखी आहे. तुम्ही ज्याही वेळेस एखादी गोष्ट, एखादं टार्गेट घेतात, तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहेत, तुम्ही खाली पडणार आहेत. त्या प्रॉब्लेम्सला डायग्नोसिस करा, ते प्रॉब्लेम का आले, ॲक्शन बदला आणि पुढे सरका. सातत्याने परत पुढे गेलात, परत तुम्ही पडणार आहेत. हे इव्हॉल्युशन होत राहणार आहे. तुम्ही पडत राहणार आहेत, तुम्ही उठत राहणार आहेत. सातत्याने रिस्क आयडेंटिफाय करत चला. तुम्ही लक्षात घ्या की ज्याही वेळेस तुम्ही रिस्क आयडेंटिफाय कराल त्यावेळेस तुम्हाला त्रास होणार आहे. तुम्ही जर विचार केला, आज जर तुम्ही प्रॉफिटेबल बिझनेसमध्ये विचार करून बघा ना की पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्या बिझनेसला खतरा आहे. त्याच्यामध्ये ना फार पेन येईल, तुम्हाला त्रास होईल, ते नकोसं वाटेल. तुम्ही त्याच्यापासून पळायला बघाल, तुम्ही ते विचारांपासून पळायला बघाल. मी म्हणतो की तुम्ही पळू नका, त्या पेनला एक्सेप्ट करा सातत्याने. मी प्रत्येक सेशनमध्ये सांगतोय की तुम्हाला ज्याही वेळेस तुम्ही थ्रेट्सला आयडेंटिफाय कराल किंवा तुमच्या विकनेसेसला आयडेंटिफाय कराल, तुम्हाला सगळ्यात आधी पेन येणार आहे. त्या पेनला तुम्ही रिफ्लेक्ट करा, तुम्ही आरशात बघा, रिफ्लेक्ट करा आणि त्याच्यातून तुम्ही प्रोग्रेस करत राहा. पेन प्लस रिफ्लेक्शन प्लस प्रोग्रेस. सगळ्यात आधी पेनला एक्सेप्ट करा, त्याला रिफ्लेक्ट करा की हा पेन खरंच आहे का, हा थ्रेट खरंच आहे का, हा रिस्क खरंच आहे का माझ्या जॉबला, माझ्या करिअरला, माझ्या बिझनेसला. आणि रिफ्लेक्ट केल्यानं तुम्हाला लक्षात येईल त्रास होईल. त्या त्रासाला आलिंगन घाला, त्या पेनला आलिंगन घाला आणि त्याच्यावर रिफ्लेक्ट करा, प्रोग्रेस करा, सॉर्ट ॲनालिसिस करा की ह्या थ्रेटला मी कसं टॅकल करणार आहे. हे जे येणारे थ्रेट्स आहेत पुढच्या 3 वर्षामध्ये, ह्याला मी कसं टॅकल करणार आहे आणि त्याला कसं टॅकल करणार आहे हे सातत्याने आयडेंटिफाय करून त्याची तयारी करा, ॲक्शन प्लॅन बदला आणि सातत्याने पुढे सरकत राहा. अशीच तुमची ग्रोथ होणार आहे. तर माय डिअर फ्रेंड्स, आपण जे डिस्कस केलं आज, स्वॉट ॲनालिसिस डिस्कस केलं. बघा, स्ट्रेंथ्स, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स. हे म्हणायला किती सोपं वाटतं बरं. सेशनच्या सुरुवातीला वाटलं की यार स्ट्रेंथच सांगायचे आहेत ना, विकनेसेस एवढं सोपं नाही आहे. तुमच्या स्वतःच्या स्ट्रेंथ्स आयडेंटिफाय करणं पण फार अवघड आहे. किती कमी लोक असतील या जगामध्ये जे स्वतःचे स्ट्रेंथ्स व्यवस्थितपणे आयडेंटिफाय करू शकतात. विकनेस तर त्याहीपेक्षा अवघड आहे. विकनेसेस आपल्याला वाटतं की आपल्यामध्ये काहीच नाही आहे, आयदर आपल्याला वाटतं की काहीच नाही आहे, नाही तर असं वाटतं की मी निकम्माच आहे, मी काय बिनकामाचाच आहे. तर स्ट्रेंथ्स आणि विकनेस जर तुम्हाला व्यवस्थित आयडेंटिफाय करता आले ना, तर मग अपॉर्च्युनिटी पण तुम्हाला आयडेंटिफाय करता येते. आणि त्या अपॉर्च्युनिटी रोज येतात तो ऑफिसमध्ये, त्याला एक्सेप्ट करत चला. आणि अपॉर्च्युनिटी एक्सेप्ट करत असताना सातत्याने रिस्क काय असणार आहेत माझ्या बिझनेसला, मी त्याची तयारी कशी करणार आहे, त्या थ्रेट्सला मी कसं टॅकल करणार आहे, मी त्याच्यावरती मात कशी करणार आहे. सातत्याने स्वॉट ॲनालिसिस आपल्या करिअरचं करत राहा. आणि जसं मी म्हणालो की कुठेही लागू होतं. तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, तुमचं नवरा आणि बायकोचं रिलेशनशिप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्वॉट ॲनालिसिस करू शकतात. कुठल्याही गोष्टीला इम्प्रूव्ह करण्यासाठी, आजचा विषय काय होता, कुठल्याही गोष्टीला इम्प्रूव्ह करण्यासाठीचा आजचा हा टूल आहे स्वॉट ॲनालिसिसचा. जितका सोपा वाटतो तितका तो सोपा नाही आहे. त्याच्यावरती काम करत राहा. ते जे मी टूल तुम्हाला दिलेत त्याच्यावरती मेहनत करत राहा, स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा. नुसतंच ॲम्बिशन्स ठेवून जमत नाही. ॲम्बिशन्ससोबत विलिंगनेस इम्पॉर्टंट आहे. आणि विलिंगनेस असेल तर लर्निंग करा, हा टूल शिका, सॉल्व करा आणि पुढे सरका लाईफमध्ये. असेच व्हिडिओज तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळतील. माझं हिंदीचं पण चॅनल आहे अविनाश चाटे नावाने, त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. एक मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच. जय हिंद.